तर गाईज तुम्हाला माहितीच आहे की मी दिवसभर एकदम आराम करतच असते आणि लॅपटॉपवर काही बघत असते, काही म्हणजे मूवी बघते या फिर सॉरी हिंदी वर्ड येतात माझ्या कधी कधी प्रोनाऊन्सिएशनमध्ये. तर आता मी मूवीज बघत होती, नाहीतर ब्लॉग्स बघत राहते, काहीही बघत राहते. आणि मी सकाळपासून आरामच करत आहे, पडलेलीच आहे. जेवण वगैरे केलं आणि पडलेलीच आहे आणि दरवाजा लावूनच आहे सकाळपासून. मी ओपनही नाही केला आतापर्यंत. आणि आज यांना यायला पण उशीर झाला आहे. आज थोडं जास्त काम आहे वाटते. तर बघू आता किती वाजता येतात. तर आणि तुमच्यासोबतच आता मी बाहेर जाते, काय चालू आहे बाहेरचं वातावरण तर तुम्हालाही दाखवते. हे बघा दरवाजा लावलेलाच आहे आतापर्यंत आणि तुमच्यासोबतच आता बाहेर जाते. पूर्ण अंधार झालेला आहे तरी मी आतापर्यंत बाहेर आली नव्हती आणि आता एकदम बाहेर आहे. बापरे, आणि एकदम ब्लू ब्लू स्काय दिसतं बघा. सकाळी एकदम व्हाईट बघितलेलं आणि आता एकदम ब्लू बघत आहे. चला, आणि यांना उशीरच झाला आहे तर हे आल्याच्या नंतर म्हणजे थोडा मूड ऑफच राहील यांचा, कारण काम करून सकाळपासून आता येतील ना तर थकलेलेच असणार. तर मला असं वाटतं काहीतरी स्पेशल बनव, पण मला म्हणजे मी विचार केला तरी मला सुचतच नाही काय बनव म्हणून, कारण यांना काही आवडते काही नाही आवडत, काही माहिती नाही मला. तर आता काय बनव बघते. स्वयंपाक तर रोजच बनवावा लागतो. काय स्पेशल बनवू मी काय, कारण मी रोज भाजीत सुद्धा यांना आल्याच्या नंतर विचारते आणि मग बनवते. आणि काही अखेरकार मला सुचतच नाही काय बनव म्हणून, तर आता पोळ्या आणि भात बनवूनच ठेवते. आल्याच्या नंतर भाजी विचारून घेईल आणि ती बनवून घेईल. गाईज, मला तुम्ही स्वयंपाक करायला जाण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगा. तुम्ही आज सबस्क्राईब कराल, पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी अनसबस्क्राईब करता, आणि फॉलोअर्सचं पण तसंच. मला आज फॉलो करता, दुसऱ्या दिवशी आणखी अनफॉलो करता. 15-20 दिवस झाले माझे फॉलोअर्स 315 होतात, 316 होतात, 17-18 होतात, आणखी तिसऱ्या दिवशी मग 315 होऊन जातात. असं का बरं करत आहात यार? तर मला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. असं आता पुन्हा करू नका प्लीज. कुछ तरीका है भीक मांगने का? गाईज, मला असं वाटतं की त्यांना आल्यावर विचारण्यापेक्षा काय बनवू म्हणून, कारण ते आल्याच्या नंतर आधीच थकलेले असणार आणि आल्याच्या नंतर आणखी मी टेन्शन देणार तर त्यांना छान नाही वाटेल आणि मला पण छान नाही वाटेल त्यांना टेन्शनमध्ये बघून. तर मी आता दुकानात जाते आणि डाळ घेऊन येते. आणि रेडवाली डाळ, मला नाव नाही माहिती, आता मी पटकन गुगलवर सर्च करणार रेडवाली डाळला काय म्हणतात म्हणून आणि ते डाळ घेऊन येणार. मला बनवता तर येते पण नाव नाही माहिती त्या डाळचं. तर ते जाऊन आता मी घेऊन येते दुकानामधून. सर्वात आधी मी बनवून घेते पोळी आणि मग दुकानमध्ये जाते. आधी फ्रेश होईल मग जाईल दुकानमध्ये. चला, माझ्या पोळ्या बनवून झालेल्या आहे आणि मला असं वाटतं की आता यांना आल्याच्या नंतर ना यांच्यासोबत एक छोटासा, अरे यार अलार्म वाजला, थांबा. यांना आल्याच्या नंतर ना यांच्यासोबत एक छोटासा प्रँक करू असं मला वाटते. कारण म्हणजे काय म्हणणार मी यांना आल्याच्या नंतर की प्रीतम स्वयंपाकच नाही केला, मग काय बनवू असं विचारणार. काय बोलतात तर मग ते तुम्हालाही दाखवणार. जर मी म्हटलं तरच दाखवणार, नाही म्हटलं आधी मूड बघणार कसा आहे तर बघच विचारणार. चला, तर आता मी पटकन फ्रेश होऊन जाते आणि मला दुकानात पण जायचं आहे. बाय बाय. तर गाईस, ही बघा ही डाळ आहे ती, हिला मसूरची डाळ बोलतात आणि मला माहितीच नव्हतं. तर आता हिला मी पटकन पाण्याने धुवून घेतली आहे. आता 5 मिनिट हिला भिजत ठेवते आणि मग भाजी बनवून घेईल. आणि गाईज, मी आज ही डाळ सेकंड टाइम बनवणार आहे, कारण फर्स्ट टाइम तेव्हा बनवली होती जेव्हा मी तिकडे राहत होते त्यांच्या घरी तेव्हा, आणि आज सेकंड टाइम बनवत आहे. तसं तर यांना डाळ वगैरे आवडतातच आणि तेव्हा तर जास्तच आवडली होती ही डाळ माझ्या हाताने बनवलेली. आवडेल, कारण आणि मला असं म्हणजे थकून आलेलं असेल तर छानच जेवण पाहिजे असतं. तर आता छान वाटेल का तर माहिती नाही, काय माहिती आता टेस्ट चेंज झालेला असेल तर आता मी सांगू नाही शकत. तर आता बघू आल्याच्यानंतरच बघता येईल ते. बाय बाय. गाईज, प्लॅन अनसक्सेसफुल आताच झालेला आहे, कारण यांचा जस्ट आत्ता कॉल आला होता. तर विचारत होते की काय बनवलं, आधीच बाहेरच आहे आणि घरी यायच्या अगोदरच विचारून घेतलं की काय बनवलं. आणि मी पण इतकी नादान की कॉलवरच सांगून दिलं त्यांना की मसूरची डाळ बनवली. माझ्या लक्षात होतं प्रँक करायचं आहे, पण कामात होते ना ते पण, तर कामामध्ये मजा करूच नाही शकत मी, तर म्हणून सांगून दिलं मी. आणि मी आताच प्रँक नाही करू शकत यांच्यासोबत, तर काय समोर जाऊन यांच्यासोबत प्रँक करणार यार मी छान मोठे मोठे. तर बघू आता. आणि आता आल्याच्या नंतर यांची सेवा पण करायला लागेल थोडी बहुत, कारण आज जास्तच थकलेले असेल ना म्हणून. तर आता मी रील बघत बसते. बाय बाय. तर गाईज, आता 10 वाजलेले आहे आणि आतापर्यंत यायचीच आहे. तर मी आता ब्लॉग इथेच एंड करते, कारण आल्याच्या नंतर हे थकूनच राहतील, तर यांना काही मी ब्लॉगमध्ये आता घेणार नाही. करा फिरसे का केले होते. इथे काय पोटामध्ये. ओह माय गॉड. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.